आणि यानंतर विलीनीकरणासंदर्भात दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने अवघा महाराष्ट्र हादरला। 5 दिवस उलटलेत पण महाराष्ट्र यातून अजूनही पूर्णतः सावरू शकलेला नाही। दादांची राजकीय उंची इतकी होती, लोकप्रियता प्रचंड होती, मात्र आज एक विषय या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर समोर आलाय। तो आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कथित विलीनीकरणाचा। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती असा दावा काही नेते करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर रविवारी सविस्तर प्रतिक्रिया दिली होती। विलीनीकरणाची चर्चा जर खरंच सुरू असती तर दादांनी मला सांगितलं असतं असं फडणवीस म्हणाले। त्यावर आज शरद पवार व्यक्त झाले। जी व्यक्ती आमच्या चर्चेमध्ये हजर नव्हती त्यांना कसं माहित असेल असा सवाल पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना उपस्थित केला। मुळात यामागचं राजकारण समजून घेणं गरजेचं आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर प्रश्न उरलाय तो कथित विलीनीकरणाचा। शपथविधी होतोय हे मला माहीतच नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती। म्हणजेच शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात संवादाचा अभाव आहे हेही स्पष्ट आहे। दोघांमध्ये मतभेद आहेत हे या अगोदर सुद्धा महाराष्ट्रानं अनेकदा बघितले आणि म्हणूनच विलीनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती असं सांगून सुनेत्रा पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल अनेक जण विचारतायत। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांच्या या कथित विलीनीकरणावर आज दिवसभर कोणकोणत्या राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या त्यावरही एक नजर टाकूया। या संदर्भातला निर्णय तो वरिष्ठ पातळीवरती होईल आणि अजितदादा असतानाच्या संदर्भातली सर्व चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं आता आम्ही सर्वजण दुःखात आहोत। या संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतील। पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, कारण मी हे आतापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती। ते मला म्हणालेले जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून घे। हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण। ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ते करू द्या। मी या चर्चेत मुद्दामून राम राहिलोय, मला कॉन्ट्रोवर्सीज नकोय। बारामती में मीटिंग हुई है 17 तारीख को 21 तारीख को दादा ने मुझे खुद बताया था कि किरण आगे जाके हमें ऐसा ऐसा करना है। ही दादा वॉज द नेशनल लीडर और वो एनसीपी के नेशनल प्रेसिडेंट थे। तो नेशनल प्रेसिडेंट बताते, इससे पहले वो जो हमारे साथ चर्चा करते थे, डिस्कशन करते थे, उसमें हमारी बात हो गई थी। बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं ते माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही। मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना। त्यांच्या बरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार। आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, एनडीएवरून नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी। असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापि आम्हाला वाटत नाही। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांमध्ये विलीनीकरणावरून काही बैठका झाल्या होत्या, त्याचा तपशील आता समोर आलाय, बघूयात। 22 डिसेंबरला शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक झाली। 23 डिसेंबरला जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली। 22 डिसेंबरला सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानावरून अजित पवार यांना फोन केला गेला। 23 डिसेंबरच्या बैठकीची वेळ ठरवली गेली। बैठकीला पवार गटातील 14 नेते उपस्थित होते। अजित पवार 10 वाजण्याच्या सुमारास जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले। अजित पवार साध्या वेशामध्ये जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादीमधून अजित पवार हे एकटेच नेते या बैठकीला उपस्थित होते। पवार गटातून अनेक जण उपस्थित होते। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही उपस्थिती होती। बाळासाहेब पाटील,
शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील यांचीही उपस्थिती होती. अनिल देशमुख, राजेश टोपे, अशोक पवार हेही या बैठकीला होते. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटीलही होते. हे सगळं सुरू असताना अजित पवारांची एक क्लिप आज बरीच व्हायरल होतीये. भाजपचे माजी खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा पुढचा खासदार कोण अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यावर अजित पवारांनी अगदी सडकून टीका केली होती. दादांचा तो व्हिडिओ आता माध्यमांसमोर आहे. मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं? सारखं कोण कुठं काय करणार, कोण उमेदवार देणार, कोण काय करणार, कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बादशिंग बांधून निघाला. आणि अजित पवारांच्या विमान अपघातावरून सुद्धा आता सवाल उपस्थित होत आहेत. संजय राऊत यांनी तर हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता बोलून दाखवली आहे. अजित पवार भाजपवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणार होते, त्यामुळे त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न झाला का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काही प्रश्न उपस्थित केलेत. या सगळ्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे, या अपघाताचा चौकशी अहवाल लवकरात लवकर समोर यायला हवा. कारण अजित पवार हे महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अत्यंत कर्तबगार आणि लोकप्रिय नेते होते. जो नेता गोरगरिबांना हक्काचा वाटायचा, त्या नेत्याचा असा अपघात का झाला हे जाणून घेणं महाराष्ट्रात प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि अजित पवारांच्या अपघाताबद्दल मला घातपाताचा संशय येतोय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेतही केला. इतना एक दमदार आदमी, जिस तरह से उनकी मौत हो गई, दुर्घटना हो गई, आज भी हम लोग संजय राउत जी अपना अजीत टाइम में खत्म हो गया. ठहरो सर. आपका समय अजीत समाप्त हो पवार चुका के है. ऊपर 70,000 करोड़ के सिंचाई घोटाले का आरोप किया था आपकी सरकार ने. आपकी सरकार ने किया, लेकिन वो भारतीय जनता पार्टी के साथ आ गए और पवित्र हो गए. 15 जनवरी को अजीत पवार जी ने एक बयान दिया था. 15 जनवरी को अजीत पवार ने बयान दिया था और भारतीय जनता पार्टी को एक जवाब दिया था. आप सब्जेक्ट के बाहर और बोल क्या रहे हैं. कहा था कि अगर आप आपका पर समय सिंचाई समाप्त हो घोटाले का चुका है आरोप करते हो, और ये विषय नहीं है. सिंचाई घोटाले का आरोप विषय करते है. हो तो सिंचाई घोटाले का पैसा सिर्फ राष्ट्रपति हमने नहीं अभिभाषण खाया के है, ऊपर हो रहा है. भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है. और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है. ये अजीत पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजीत पवार की विमान दुर्घटना में मौत होती है. देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये बहुत रहस्यपूर्ण है. आपके ऊपर आरोप किया, फाइल कहां है? मेरी जानकारी है कि अजीत पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे. जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी. और आधे घंटे में अजीत पवार जी की दर्दनाक मौत हो गई. उसकी जांच होनी चाहिए और ये जांच इस तरह से होनी चाहिए, एक इंडिपेंडेंट ज्युडिशियल इंक्वायरी होनी चाहिए. आणि याच विमान अपघातावरून विरोधकांनी आणखी काही सवाल उपस्थित केले. ज्या पायलटनं विमान उडवणं अपेक्षित होतं तो इतक्या सकाळी वाहतूक कोंडीमध्ये कसा अडकला? धावपट्टीच्या जवळ येऊन विमान अचानकपणे डावीकडे का कलंडलं? संपूर्ण विमान जळून खाक झालं, मग विमानातली कागदपत्र सुरक्षित कशी राहिली? डीजीसीएनं प्रवाशांचा आकडा 6 सांगितला, मग मृतदेह 5च कसे सापडले?
जर दृश्यमानता पुरेशी नव्हती तर मग पायलटनं विमान उतरवलं का? आणि विरोधक सध्या जे आरोप करतायत तसं काहीही घडलं असेल असं वाटत नाही, असं स्पष्ट उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं. विरोधी पक्ष असो किंवा अमोल मेटकरी असो यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि आजही त्यांनी सांगितलंय का 5 मृतदेह सापडले, 6वा कुठे आणि घातपाताचा संशय व्यक्त मला केला. काय माहिती नाही 6वा होता त्याच्यापासून आम्ही तर 5च ऐकतो की 2 वैमानिक, दादा, पोलीस ऑफिसर आणि ती पिंकी माळी म्हणून ती जे की सर्व्हिस हवाई म्हणून किंवा सेविका म्हणून आपण त्या होत्या. या एवढंच आम्हाला माहिती आहे. आता खरोखर आणि जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी सांगावं की 6वं नाव कोण होतं त्याच्यामध्ये ते. कारण ज्यावेळेला विमान जातं त्या विमानात कोण कोण त्यांची नावाची नोंद खाली केली जाते.